पुण्यातील हडपसर परिसरामधून आज पुन्हा एकदा स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालतोय ही बातमी समोर येत आहे। हडपसर परिसरामध्ये असलेले जे दशमेश कॉम्प्लेक्स आहे, दशमेश कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या मजल्यावर व्हाईट पर्ल स्पा नावाने हे स्पा चालू होतं आणि या स्पाच्या नावाखाली तिथं वेश्या व्यवसाय चालतोय अशी काही जी टीप आहे किंवा ही गोपनीय माहिती जी आहे ही पोलिसांपर्यंत पोहोचली आणि त्यावेळेस पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीला तिथं एक कस्टमर म्हणून पाठवलं आणि तिथं गेल्यानंतर या स्पा सेंटरच्या मागे हा जो काही वेश्या व्यवसाय चालतो याचा खुलासा तिथं झाला आणि ज्यावेळेस हा खुलासा झाला त्यावेळेस हडपसर पोलिसांनी ताबडतोब तिथं कारवाई केली आणि या स्पा सेंटर मधून 3 महिलांची सुटका केलेली आहे। त्याबरोबरच त्या स्पाचा जो मॅनेजर आहे जो 28 वर्षाचा आहे त्याला देखील अटक केलेली आहे आणि पुढचं जे आता ओनरची वगैरे जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती आता सुरू आहे सध्या। आता जर आपण या गोष्टीला बघायला गेलो तर यात काही नवीन नाहीये, कारण की गेल्या 2 दिवसापासून मी आता स्पाच्या बातम्या करतेय तर तुम्हाला असं वाटेल की तेच आहे की महिलांना सुटका केलेली आहे किंवा स्पा सेंटरवर कारवाई झालेली आहे, परंतु यामध्ये आता आपण बघितलं तर पुण्यामध्ये ही गोष्ट खूप जास्त लज्जास्पद आहे, कारण की कुठे ना कुठे संस्कृतीचं माहेरघर नावाने ओळखल्या जाणारं जे पुणे आहे त्याला आता वेश्या व्यवसायाचा हब म्हणून देखील ओळखलं जातं। तर आता खरंच पुण्यासारख्या शहरात किंवा ही जी डेव्हलप्ड सिटी आपण म्हणतोय पुण्याला, ही खरंच वेश्या व्यवसायाचं हब म्हणून घ्यावं इतकी लज्जास्पद गोष्ट आहे का? कारण की रोज कुठे ना कुठं या वेश्या व्यवसायाच्या किंवा या स्पाच्या नावाखाली चालणाऱ्या जो काही वेश्या व्यवसाय आहे याच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस असं होऊन जातं की आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांवर म्हणजे जे साधारण नागरिक आहे त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण देखील निर्माण होतं। आता रोज काही ना काही या स्पा आणि वेश्या व्यवसायाच्या बातम्या तर येत आहेत समोर, परंतु या गोष्टीची नागरिकांनी पण काळजी घ्या। तुमच्या आजूबाजूला असं काही घडत असेल तर पोलिसांना ताबडतोब कळवा। आणि आता परत आता या हडपसर मधल्या बातमीबद्दल किंवा तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडलेली आहे काही बातमी आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स। मी मृदुला नाथ।